आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। पुण्यामध्ये काँग्रेसला मोठा खिंडा। माजी आमदार रवींद्र धंगेकरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। सत्तेमध्ये आल्याशिवाय सर्वसामान्यांना न्याय देता येत नसल्याची धंगेकरांची भूमिका। तर हुईज धंगेकर आता लोकांना कळेल, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू? रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। तर मी काहीच नाही, त्यांच्या तुलनेमध्ये रवींद्र धंगेकरांचं सपकाळांना उत्तर। विधानभवनामध्ये उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आमने सामने, दोघांचाही एकमेकांकडे कानाडोळा। मात्र फडणवीस आणि ठाकरेंचा एकमेकांना नमस्कार करत मिश्किल संवाद। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ठाकरे फडणवीस अजितदादांमध्ये हास्यकल्लोळ। काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत? ठाकरेंचा फडणवीसांना मिश्किल सवाल। तर तुमचा अर्थसंकल्प नाही म्हणत अजितदादांनाही टोला। खुर्चीवरून महायुतीच्या तीनही नेत्यांमध्ये हास्यकल्लोळ। मागच्या सरकारमध्ये देखील आम्ही तिघच होतो, आता फक्त खुर्च्यांची अदलाबदल, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। तर शिंदेंच्या मनातून खुर्ची काही जात नाही, अजितदादांनी डिवचलं। बजेटमधून लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा नाही। बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद। योजना सुरू ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त गरजेची। लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यात देखील 1500 मिळणार। 2100 बाबत जेव्हा घोषणा करू त्याच्या पुढच्या महिन्यापासून ते पैसे मिळतील, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, हा जाहीरनामा दाखवा। लाडक्या बहिणींवरच्या प्रश्नावर अजित पवार पत्रकारांवरच भडकले। मात्र राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात 2100 रुपये देण्याचा उल्लेख। अजित पवारांची मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। राष्ट्रवादीच्या मुंबईतील पक्ष कार्यालयामध्ये बैठक। बैठकीसाठी अजित पवार मुंबईतील पक्ष कार्यालयात पोहोचले। आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या।